ही तुमच्या करताना महत्त्वाची एक ही सूचना आहे की खरंच गावात एवढी घाण निघते आणि हेच असा आटा दळून तुम्हाला वर्षानुवर्षे खायला मिळतो. त्यामुळं काय करा, काळजीपूर्वक गहू घ्या दुकानातनं किंवा आपल्या मॉलमधनं डीमार्टमधनं ते साफ करा. अर्धा एक तास साफ करून ठेवा आणि घरचे घरी दळून आणा. हे परवडेल. हे जे खडे आहेत ना तुम्हाला, हे जीवनातनं उठू शकतायत. बरोबर आहे. नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चॅनलमध्ये. तर बघा, तर आता हे मी गावावरनं गहू आणलेले आहेत आणि गहू तुम्हाला जर चपाती एकदम मऊ पोळी पाहिजे असेल ना, तर ह्या पद्धतीचे गहू पाहिजेत आपले. जास्त जाडे पण नाही आणि जास्त बारीक पण नाही, असे गहू पाहिजेत. तर चपाती बघा, चपाती म्हणजे मराठीत आम्ही चपाती बोलतो, तुमच्या भाषेत जर बोलायचं झालं तर शहरात आपली पोळी बोलतात. तर ही गहूची अशी चपाती येते का नाही, मस्त एकदम होटाने चावावी लुसलुशीत अशी. तर कोणाकोणाला असले गहू आवडतात, कोणाला भेटतात किंवा कोणाला भेटत नाहीत. ही फक्त खेड्यात गहू भेटतात आणि दुकानात जर भेटले तर जास्त महाग भेटतात ही गहू, आणि हे आम्ही गावावरून आणतो. तर ह्या गव्हाची आज रीती आहे. तर मी ही गहू आज साफ करून ठेवत आहे. एवढे गहू आहेत. तर आता माझ्या सासूबाईंनी दिले ते ही गहू मला. तर ही माझ्या सासूबाईंनी गहू दिले तर, आणि बाजरी दिली, ती बाजरी पण भरून ठेवली. आणि मी इकडं कोपऱ्यात खूप राडा होता, ती आज सगळं साफसफाई काढली. तेवढ्यामध्ये वायफायवाले आले, त्यांनी दुसरी मशीन पण बसून दिली. तर आताशे माझं काम आवरून झालं आहे. तर असे गहू पाहिजे असेल तर खरंच ना, तुमच्याकडे जर असेल तर कमेंटमध्ये सांगा की तुम्ही हीच गहू खाताय म्हणून. तर असले गहू भेटायला खूप म्हणजे खूप महाग भेटतात ही गहू, आणि एवढे भारी गहू कुठेच भेटत नाहीत. दुकानात जावा, जास्त महाग भेटतात. दुकानात महाग भेटतात. आणि ही गहू जर दळून आणले तर ह्याची कणिक जी पीठ जे असतं गव्हाचा आटा, तर एकदम असा पांढरा शुभ्र आणि दुधासारखाच आटा येतो. आणि ह्याला बघा गोड गहू म्हणतात, गोडी म्हणजे ह्याला जास्त गोड लागते चपाती खायला. तर ह्याला मुंग्या पण लगेच लागतात. तर ह्याला मुंग्या पण खाली वाचल्या की मुंग्या पण झालेल्या. आता तुम्ही बघू शकताय गव्हामध्ये मुंग्या आता तुम्हाला दिसून नाहीच्या, लाल मुंग्या होत आहेत लगेच. ही गोडी गहू बोलतात ह्याला. आणि ही गहू जास्त ह्याला जास्त पाणी पण लागत नाही. ह्याला 6 ते 7च पाण्यात गहू येतो हे. आणि ती दुसरा जी गहू असतो ना, तर भोपळा गहू बोलतात त्याला. ते भोपळा गहू नसला पाहिजे का, तर त्यांनी चपात्या पण व्यवस्थित येत नाही. बघा, ही मुंग्या लगेच लागायला लागल्या त्या. तर हे गोडी गहूला मुंग्या एवढ्या बी होतात का नाही, हे का, तर का तर गोड गहूच तेवढे असतात ही, त्याच्यामुळे ही मुंग्या जास्त होत्यात ह्याला. म्हणून मी काय म्हणलं, आता चला आपण काय करूया, साफ करून त्याच्यातली रीती वगैरे काढून एका डब्यात भरून ठेवावं, म्हणजे आपले चक्कीत न्यायच्या टायमाला हवं तसं आपल्याला दळण घेऊन जाता येते. तर मला तर ही गहू आता नीट करायला जास्त घाण पण नसते या गावात, पण आहे एक अर्धी आता मुंगी पण झाली, मुंग्या पण जात्याल. आणि ह्या की मेन जी ही खड आहे ना, तर ही दळणातले खडे कधी पण एक दळण साफ करून हे करत जावा. गहू बाजरी दुकानात आणा, कुठनं बी आणा. आटा जास्त दिवसाचा मॉलमधला डीमार्टमधला आटा कधी न्यायचा नाही. ती खाली पण सांडल्याला भरून पॅकिंग करतात. आपल्यावानी घरात आपण स्वच्छता जशी ठेवतो आटा वगैरे दळून आणायला, तशी ती लोक स्वच्छता ठेवत नाहीत. आणि ती लोक काय करतात, खाली सांडलेला वगैरे सगळा आटा 1-1 वर्षाचा 6-6 महिन्याचा आटा घेऊन येतात. त्याच्यामुळं ते आटा खाण्याला धोका पण राहतो. त्याच्यात रीती वगैरे सगळी मिक्स केली जाते आणि त्याच्यापासून आपल्याला अन्ननलिकाला मूतखड्याचा आजार होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही काय करा, 2 रुपये जास्त जाऊ द्या, पण तुम्ही दुकानातनं गहू आणून त्याचा आटा दळून आणू शकताय. एक अर्धी कमी खा, पण ही स्वतः डोळ्यासमोर दळण करून गहू स्वच्छता करून दळून आणलेले कधी पण तुम्हाला चांगले येतं. का तर आम्ही आटा वगैरे आणत नाहीत. आटा कधीचा, किती दिवसाचा, त्याच्यात काय पडलेलं, त्याच्यात काय काय वस्तू असतात, घाण असते, जास्त रीती असते. त्यामुळं अन्ननलिकाला प्रॉब्लेम येतो आपल्याला, मूतखड्याला. ही आजार आपल्याला उद्भवू शकताय.
त्यामुळं काळजी घ्या आणि काळजी घ्या मनापूर्वक काळजी घ्या आणि खरंच ना स्वतः गहू दुकानात आणून दळून आणा. चला मी इथं ब्लॉग खतम करत आहे. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहायला तुम्ही लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. कमेंट तर कोण करत नाही, कमेंट करा म्हणजे तुम्हाला खरंच माझा व्हिडिओ आवडला का म्हणजे मला हे कळेल आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बनवायला मला आनंद होईल. तर मी इथंच व्हिडिओ खतम करत आहे. चला सर्वांना बाय.